ओके, ठीक. गुड इव्हनिंग. आज आपण हेलिक्सचा प्रॉब्लेम बघूयात. इंजिनिअरिंग कर्व्स मधलं पहिलं पार्ट आहे हेलिक्स. स्टेटमेंट बघा काय आहे. ड्रॉ ए हेलिक्स ऑन ए सिलेंडर विथ अ डायमीटर ऑफ 50 mm अँड पिच इज इक्वल टू 70 mm. आता हेलिक्स हा कर्व कुठे वापरतात? तर हेलिक्स हा कर्व आपण वापरतो जिथे जिथे थ्रेड्स आहेत, स्क्रू आहेत, नट आहेत, बोल्ट्स आहेत, अशा प्रत्येक ठिकाणी आपण हेलिकल त्याचा जो थ्रेड आहे तो वापरतो. गिअर्स जे असतात ते सुद्धा हेलिकल फॉर्ममध्ये असतात. आपण बिस्लरीची बॉटल वापरतो, त्या बिस्लरीच्या बॉटलला जे थ्रेड आहेत ते सुद्धा हेलिकल फॉर्ममध्ये आहेत. हेलिक्स म्हणजे काय तर झिरोपासून स्टार्ट करून जेव्हा तो असा टर्न घेत वर जातो, दॅट इज कॉल्ड ॲज दी हेलिक्स. ओके. आता याच्यामध्ये पिच नावाची एक कन्सेप्ट आहे, तर ती काय आपण आधी बघूयात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पिच? समजा हा स्टार्टिंग पॉइंट आहे, पॉइंट नंबर 1, आणि हा हेलिक्स असा चाललेला आहे आणि तो टर्न घेऊन इथं आला. ह्या पॉइंट पासून त्याचा दुसरा टर्न सुरू झालेला आहे. ओके. सो द डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट ऑफ द कर्व इज कॉल्ड एज द पिच. म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट नंबर 1 अँड पॉइंट नंबर 2 इज पिच, इज कॉल्ड एज द पिच. ओके. आता आपण स्टार्ट करूया. सिलेंडर आहे, गिवन डेटा लिहूयात. सो डायमीटर ऑफ द सिलेंडर इज 50 mm and pitch is equal to 70 mm. आता हेलिक्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पिच जी दिलेली आहे, पिच इटसेल्फ इज इक्वल टू द हाईट ऑफ द सिलेंडर. जेव्हा आपल्याला म्हटलेलं आहे पिच, पिचचा अर्थ हाईट. ओके. तर आता आपण आधी त्याचे व्ह्यूज तयार करूयात. टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, अँड देन वी विल ड्रॉ द हेलिक्स. First we will draw the XY line. Center line. Then horizontal center line. Diameter किती आहे? Diameter is 50 mm. Therefore radius is 25 mm. आता कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे 25. So take the distance of 25 mm. This is the center point. C. Circle draw करो. ओके. या सर्कलला 8 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. ओके. आता याचं नेमिंग बघा. आपण आतापर्यंत सगळी ठिकाणी क्लॉकवाईज सिक्वेन्स फॉलो करत आलो.
आता ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी आपण अँटी क्लॉकवाईज सिक्वेन्स फॉलो करूया. ओके, सो this is 1 2 3 5 6 7 आणि 8. ओके, हा झाला टॉप व्ह्यू. आता हे सगळे प्रोजेक्शन्स वरती घेऊन जायचे आणि आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचं. सगळे पॉइंट्स मधून प्रोजेक्शन्स घेऊन चला वरती. फोर 6 आणि लास्टली 5. Okay. This is the base. Name द्या त्याला 1 dash. This is 2 dash, 8 dash. This is 3 dash, 7 dash, 4 6 आणि 5 dash. ओके, आता पिच किती आहे? 70 mm ची. पिच म्हणजे काय? हाईट. तर बेस पासून 70 mm हाईट वर आपल्याला पॉइंट मार्क करायचं. बेसला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. हे सगळे जे जनरेटर्स आहेत, हे जनरेटर्स आता आपण वरती घेऊन जाऊ. सर एक डाऊट होता. आता आपण हे काढल्यानंतर जर का आता माझं हे पेपर आता स्टेबल नसेल तर मग वाकडी जाईल ना ड्रॉइंग माझी ह्याच्यामधली? नाही, शीटला फिक्स करून ठेवायचं अशा वेळेस. ओके सर. फक्त एक्सटर्नल एजेस जे आहेत ते डार्क होतील. हे जनरेटर्स आहेत, हे जनरेटर ऍक्च्युअली मध्ये प्रेझेंट नसतात. ओके, हे आपण आपल्या कन्व्हिनियंट साठी ड्रॉ केलेत म्हणून हे नेहमी फेंट राहतील. ओके, विथ दी थिन लाईन्स. सो दिस इज दी हाईट ऑफ द सिलेंडर. इथे पण टेस्ट पॉइंट्स आहेत. 1 dash, 2 dash, 8 dash, 3 and 7, 4 and 6, and this is 5 dash. ठीक आहे. आता सर्कल किती पार्ट्स मध्ये डिवाइड केलं आपण? 8 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर ही जी हाईट आहे, ही हाईट सुद्धा 8 इक्वल पार्ट्स मध्ये आपल्याला डिवाइड करायची आहे. ओके, सो 70 mm by 8 that would be a odd figure. ती जी फिगर आहे ती ऑड येईल. म्हणून काय करायचं, जेव्हा आपण कन्व्हेन्शनल मेथड यूज करतो 8 पार्ट्सला डिवाइड करायला, ती मेथड यूज करूया. ओके, ड्रॉ इन्क्लाइन लाईन ॲट एनी अँगल. या लाईनला 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करा. कंपास मध्ये डिस्टन्स घ्या. एनी कन्व्हिनियंट डिस्टन्स इन द कंपास आणि त्याला 8 पार्ट मध्ये डिवाइड करूया लाईनला.
ओके नाव आता काय करायचं आहे, तर जो लास्ट पार्ट आहे, लास्ट जो 8th पार्ट आहे त्याला एंडिंग पॉइंट सोबत जॉईन करा लाईक दिस. आणि या लाईनला पॅरलल लाईन्स इथून ड्रॉ करा. म्हणजे ही जी हाईट आहे बरोबर इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होईल. ठीक आहे. आता याला आपण 8 इक्वल पार्ट्स मध्ये काय केलंय, डिवाइड करून घेतलेलं आहे. झालं. एक समजलं काही माझी ही मेथड माहिती आहे तुम्हाला. इन्क्लाइंड लाईन घ्यायची, तिला इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं, लास्ट पार्ट आणि याचा एंड पार्ट जॉईन करायचं आणि याच लाईनला पॅरलल बाकीचे पॉइंट्स जॉईन करायचे. म्हणजे आता इथे जे पॉइंट्स मिळालेले आहेत ते झाले इक्विडिस्टंट पॉइंट. हो सर. पुढे आपण जेव्हा इन्व्हर्यूट वगैरे सॉल्व्ह करू त्यावेळेस हे सगळं तुमच्या लक्षात येईल. ओके. आता या पॉइंट्स मधनं एक्स वाय लाईनला पॅरलल लाईन्स जे आहेत ते ड्रॉ करायचे. कन्स्ट्रक्शन लाईन्स आहेत त्याच्यामुळे फेंट लाईन घ्यायची, थिन लाईन घ्यायची. झाले. आता ही जी हाईट आहे ही बरोबर 8 इक्वल पार्ट्स मध्ये जी आहे ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. झाले क्लिअर? ओके. आता याला नेमिंग करायचं. तर नेमिंग करताना कसं करायचं, ॲज युजल 1 to 8. ओके. सो दिस इज पॉइंट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा अजून 1. ओके. 1 पासून स्टार्ट केलंय, 1 ला एंड केलेलं आहे. बरोबर आहे. आता याच्यानंतरची स्टेप इम्पॉर्टंट आहे. आता हा हेलिक्स कुठून स्टार्ट होईल, या 1 डॅश पासून स्टार्ट होईल, वर चढेल लाईक दिस. ओके. आता हे पॉइंट्स आपल्याला मार्क करायचे. दिस इज द डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन. आपण इकडनं ऑब्झर्व करतोय. ऑब्झर्वर म्हणजे आपण स्वतः. ओके. सो इकडनं आपण बघतोय तर पॉइंट नंबर 1 2 3 4 5 हे जे पॉइंट्स आहेत हे क्लिअरली व्हिजिबल आहेत. आणि पॉइंट नंबर 6 7 8 हे काय आहेत, बॅक साईडला गेले आहेत, त्याच्यामुळे ते हिडन आहेत. आपल्याला माहिती आहे हिडन पॉइंट्स किंवा हिडन कनेक्शन्स आपण नेहमी डॅश लाईनने जॉईन करतो आणि जे क्लिअरली व्हिजिबल आहेत ते कंटिन्युअस लाईनने जॉईन करतो. ओके. सो हा फंडा लक्षात ठेवा. दिस इज ऑब्झर्वर म्हणजे आपण स्वतः. आपण जेव्हा याच्याकडे बघतोय या सिलेंडरकडे तेव्हा पॉइंट नंबर 1 2 3 4 आणि 5 हे क्लिअरली व्हिजिबल आहेत, वेअर ॲज 6 7 आणि 8 हे हिडन आहेत. ओके. सो 1 ची लाईन आणि ही 1 ची लाईन जिथे मिळेल तो झाला P1. दिस इज P1. हा झाला P1. 2 ची लाईन म्हणजे 2 चं जनरेटर आणि ह्या 2 च्या लाईन जिथे इंटरसेक्ट करतील दॅट इज P2. 3 चा जनरेटर आणि 3 ची लाईन जिथे इंटरसेक्ट करतील सेंटर लाईनला तो झाला P3. सिमिलरली 4 आणि 4 जिथे इंटरसेक्ट करतील तो झाला P4. 5 चा जनरेटर आणि 5 ची लाईन जिथे इंटरसेक्ट करतील तो झाला P5. आता 6 चा पॉइंट जो आहे तो 6 चा जनरेटर आणि 6 ची लाईन, सो दिस इज P6. 7 पॉइंट हा 7 चा जनरेटर, ही 7 ची लाईन, सो दिस इज P7.
8 8चा जनरेटर आणि 8 ची लाईन दिस इज P8 आणि परत 1 म्हणजे इथे दिस इज P1. ओके, आता सगळे पॉइंट्स आपल्याकडे आलेले आहेत, फक्त आपल्याला हे जॉईन करायचे. रिमेंबर दॅट 1 2 3 4 5 क्लिअरली व्हिजिबल आहेत. 6 7 8 1 हे डॅश आहेत कारण की बॅक साईडला हिडन आहेत. ओके, आता फ्रेंच कर्व यूज करायचं आहे. इथे मी फ्री हँड करतोय पण तुम्ही फ्रेंच कर्व यूज करा त्याच्यासाठी. सो दिस इज P1 2 3 4 5 क्लिअरली व्हिजिबल आहे. आता हा जो हेलिक्स आहे हा इथपर्यंत गेला P5 वरनं आणि टर्न घेऊन तो बॅक साईडला गेलेला आहे. सिलेंडरच्या बॅक साईडला गेला. बॅक साईडला गेला असल्यामुळे काय तो हिडन आहे. ओके, म्हणून आता पुढचे जे कनेक्शन्स आहेत ते सगळे आपल्याला डॅश लाईनने करायचे किंवा डॉटेड लाईन्सने करायचे. ओके, सो P5 6 7 8 and again 1. Okay, so this is how the helix is created. पहिला जो पार्ट आहे तो क्लिअरली व्हिजिबल आहे. हा टर्न घेऊन बॅक साईडला गेलेला आहे त्याच्यामुळे तो पुढे गेलेला. ओके, झाडावर जशी वेल चढती त्या वेलचा शेप सुद्धा बऱ्याच वेळेला स्पायरल शेपमध्ये असते, हेलिकल शेपमध्ये असते. सो दिस इज दी हेलिक्स. आता डायमेन्शन्स दिलेत and then the problem is finished. डायमीटरचा आहे डायमेन्शन. गिव्ह द डायमीटर ऑफ डायमेन्शन. और देखो मैसेज शांति से बात कर रखा ही है. मेरे नाम का खुशी का नाम था ठीक आहे, पीच आहे. ओके, सो दिस इज पीच which is equal to 70 mm and this is the helix. क्लिअर झालं का? काही डाऊट आहेत का? हो सर, क्लिअर झालंय. ओके, ठीक. आता आपण नेक्स्ट बघूयात इलिप्स बाय द रेक्टेंगल मेथड. हम लोग को बना रहा है स्टेटमेंट रीड करतोय मी. Draw the ellipse with major axis of 100 mm and minor axis of 60 mm by the rectangle method. Rectangle method is also called as the box method. ओके, आता याच्यामध्ये फक्त दोनच डेटा आहे, तो आहे मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस. तर काय ते आपण आधी लक्षात घेऊ. ओके, समजा हेलिकल शेप आहे, सॉरी इलिप्टिकल शेप आहे. सॉरी जरा कन्फ्यूज झाली. हा असा इलिप्स आहे. तर इलिप्सचा जो एंड पॉइंट जॉईन करतोय व्हर्टिकली त्याला आपण म्हणतो मेजर ॲक्सिस. सॉरी, हॉरिझॉन्टली जे जॉईन करतोय तो झाला मेजर ॲक्सिस आणि जो व्हर्टिकली जॉईन करतो आहे दॅट इज दी मायनर ॲक्सिस. हॉरिझॉन्टली जॉईन करणारा मेजर ॲक्सिस, व्हर्टिकल जॉईन करणारा मायनर ॲक्सिस. सो मेजर ॲक्सिस इज 100 गिव्हन आहे आणि मायनर ॲक्सिस जो आहे तो 60 आहे. ओके, सो हा कुणीतरी रेज केला हँड. काय क्वेश्चन आहे?
मेजर ॲक्सिस इज इक्वल टू 100 mm. प्राशिक काही डाऊट आहे का? आणि मायनर ॲक्सिस आहे. हा सर, एक मागच्या न्यूमेरिकल डाऊट होता. नाही, आधी हे सेशन होऊन जाऊ दे, मग बघूया. ठीक आहे, चालेल सर. ठीक आहे. सो मेजर ॲक्सिस 100 आणि मायनर ॲक्सिस 60. आता मेथडचं नाव आहे रेक्टँगल मेथड ऑर दी बॉक्स मेथड. तर आपल्याला एक बॉक्स बनवायचा आहे ज्याची लेंथ असेल 100 mm आणि ज्याची हाईट असेल 60 mm. ओके, सो वी विल क्रिएट द बॉक्स. थीन लाईन घ्या कारण कन्स्ट्रक्शनचे याचं मिड पॉईंट घ्या. ओके, मिड पॉईंट आपण घेतलेला आहे ते. या मिड पॉईंटवर 60 mm ची हाईट घ्यायची आहे, म्हणजे 30 mm अप्पर साइड आणि 30 mm लोअर साइड. ओके, आता इथे रेक्टँगल फॉर्म करायचा. बॉक्स क्रिएट करतोय आपण आणि तो बॉक्स मध्ये इलिप्स करायचा. ओके, so this is the major axis horizontal, this is the minor axis that is vertical. ओके, आता मेजर ॲक्सिसचा जो हा लेफ्ट हाफ आहे त्याला इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा आहे आणि जेवढ्या इक्वल पार्ट्स मध्ये आपण याला डिवाइड करू तेवढ्याच इक्वल पार्ट्स मध्ये मायनर ॲक्सिसचा जो अप्पर हाफ आहे त्याला डिवाइड करायचा. समजा याला आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं तर याला पण 4 पार्ट, इथे 3 पार्ट असतील तर इथे पण 3 पार्ट, इथे जर 5 पार्ट असतील तर इथे पण 5 पार्ट्स मध्ये करावं लागेल. ओके, आता टोटल डिस्टन्स आहे 100 mm, म्हणजे हे आहे 50. तर 50 ला 5 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणं कन्व्हिनियंट आहे कारण 10 वर आपल्याला पॉइंट्स मिळतील. बरोबर आहे ना? तर आपण काय करूयात, याला 5 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करू. जेवढे जास्त पॉइंट्स तेवढं इलिप्स जास्त प्रिसाइज होईल. बरोबर आहे? सो याला आपण 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केले. दिस इज पॉइंट नंबर 0, दिस इज 1, 2, 3, 4 and 5. ओके, आता मायनर ॲक्सिसचा जो अपर हाफ आहे याला सुद्धा तेवढ्याच इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. आता हा आहे 30/5 किती होणार आहे? 6 mm. 6 पंचे 30. तर आपण एक डिव्हिजन जे आहे ते आता 6 mm चे घेऊ. बरोबर आहे ना? ओके, आता इथे पण इक्वल पार्ट्स मध्ये झालेले. दिस इज 0,
दिस इज अगेन 1 2 3 4 आणि 5 आले. मेजर ऍक्सिसच्या हाफला जेवढ्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलं तेवढ्याच इक्वल पार्ट्स मध्ये आपण याला पण डिवाइड केलेलं आहे. ओके, नाउ नेम दिस पॉइंट ॲज पॉइंट नंबर सी. हा जो बॉटमचा पॉइंट आहे याला नाव द्या सी. ओके, आता काय करायचं ते लक्षात घ्या. 1 2 3 4 5 तर 1 2 3 आणि 4 या पॉइंट मधनं लाईन जॉईन करायची, लाईन ड्रॉ करायची. आणि हा जो वरचा पॉइंट आहे वी विल नेम इट ॲज पॉइंट डी. तर या 1 पासून डी ला कनेक्ट करायचं आहे, 2 पासून डी, 3 पासून डी आणि 4 पासून डी, असे सगळे पॉइंट जे आहेत ते जॉईन करायचे. ओके, झाले, समजलं? सिंपल आहे. हे सगळे पॉइंट्स आपण डी ला कनेक्ट केले. आता नेक्स्ट स्टेप इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घ्या. आता काय करायचंय, सी मधनं स्टार्ट होणारी लाईन 1 मधनं जॉईन जी पास होईल आणि इथे 1 ला जिथे टच होईल तो पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे लाईन विच इज स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट सी विच विल पास थ्रू पॉइंट नंबर 1 आणि विच विल कंटिन्यू अप टू दिस लाईन, अशी लाईन ड्रॉ करायची. ओके, सो पॉइंट सी 1 मधनं जाणारी लाईन आहे, ती 1 च्या लाईनला जिथे टच करेल तो झाला एक पॉइंट. आता पॉइंट सी पासून स्टार्ट होईल कॉमन, 2 मधनं पास होईल आणि 2 नंबरच्या लाईन पर्यंत कंटिन्यू जाईल. दिस इज सेकंड पॉइंट. सिमिलरली सी पासून स्टार्ट होईल, 3 नंबरच्या पॉइंट मधनं पास होईल आणि 3 नंबरच्या लाईन पर्यंत जाईल. दिस इज थर्ड पॉइंट. सिमिलरली सी मधनं जाईल, 4 मधनं पास होईल आणि 4 नंबरच्या लाईन पर्यंत जाईल. दिस इज पॉइंट नंबर 4. 5 मधनं जाईल, 5 पर्यंत जाईल. दिस इज द फिफ्थ पॉइंट. सी 5 डी, दिस इज पॉइंट नंबर 5. ओके, आता हे एका 1 2 3 आणि 4 पार्ट आहेत इलिप्सचे. एका पार्टचे पॉइंट्स आपल्याला मिळाले की बाकी सगळं काय करायचं, त्याची मिरर इमेज आपल्याला फक्त घ्यायची. म्हणजे हे पॉइंट्स आपण व्हर्टिकली प्रोजेक्ट केले तर आपल्याला खालची मिरर इमेज मिळेल आणि हे पॉइंट जर आपण हॉरिझॉन्टली ट्रान्सफर केलं तर आपल्याला इकडची म्हणजे राईट साईडचा जो आहे त्याचे पॉइंट्स मिळतील. ओके, आता ते कसं करायचं बघा. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे मेजर ॲक्सिसची, तिला पॅरलल करायची रोलर स्केल. पॉइंट 1 जो आहे, पॉइंट 1 मधनं एक थिन हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. सिमिलरली जो सेकंड पॉइंट आहे तिथून लाईन ड्रॉ करा. जो थर्ड पॉइंट आहे तिथनं ड्रॉ करा. जो फोर्थ पॉइंट आहे तिथनं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. याच्यामध्ये कॉमन मिस्टेक काय होते, आपण हॉरिझॉन्टल लाईन 1 2 3 4 या पॉइंट पासून घेतो पण तिथनं घ्यायची नाही. हे जे त्या पॉइंट पासून या लाईन घ्यायची. ही सगळ्यात कॉमन की फक्त अवॉइड करायची. 1 ची लाईन जी आहे ती इथे ठेवा कंपास बरोबर ह्या लाईनला. पॉइंट 1 चा डिस्टन्स मेजर करा आणि 1 च्या हॉरिझॉन्टल लाईनला बरोबर इथे इंटरसेक्ट करा. हा झाला पॉइंट नंबर 1 चा मिरर इमेज इकडे. ओके, देन आता पुढे काय करायचंय,
सेंटर लाईनला ठेवा 2 नंबरच्या. पॉइंट 2 चे डिस्टन्स घ्या आणि 2 च्या लाईनला बरोबर इंटरसेक्ट करा. सिमिलरली 3 चा पॉइंट घ्या. इथे घ्या. पॉइंट नंबर 4 च्या लाईनवर घ्या. पॉइंट 4 चा डिस्टन्स घ्या आणि इकडे मार्क करा. ओके, हे झाले. हा जो क्वार्टर आहे त्या क्वार्टरचे किंवा क्वाड्रंटचे हे पॉइंट्स. ओके, आता हे 8च्या 8 पॉइंट्स आपल्याला खालच्या बाजूला ट्रान्सफर करायचे. तर काय करायचं आहे, जसं आपण ह्या पॉइंट्समधनं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्या होत्या तसंच आता या लाईनमधनं व्हर्टिकल लाईन्स आपल्याला ड्रॉ करायच्या. ओके, सो वी विल ड्रॉ दी व्हर्टिकल लाईन्स. सेंटर लाईन घ्या किंवा बाहेरची एज घ्या, कुठली पण घ्या. एकाला पॅरलल करा आणि जस्ट ड्रॉ दी व्हर्टिकल लाईन्स. आणि सिमिलरली फॉर पॉइंट नंबर 1 ॲज वेल. तशाच लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स या इकडच्या पॉइंट्समधनं पण घ्या. स्क्रीन विजिबल आहे ना क्लिअरली? हो सर. सगळ्यात सिंपल मेथड आहे ड्रॉ करायची. ओके, आता परत कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचा आपल्याला. सेंटर लाईनवर ठेवायचं. 1 ची जी लाईन आहे तिथे ठेवा आणि 1 चा डिस्टन्स घ्या आणि इकडे कट करा. सिमिलरली 2 च्या लाईनवर ठेवा कंपास. डिस्टन्स घ्या पॉइंट 2 इथपर्यंत आणि 2 च्या लाईनला कट करा. ओके, सिमिलरली कन्फ्युजन करू नका बरं का, लाईन्स व्यवस्थित आयडेंटिफाय करा. हे झाले त्याचे पॉइंट्स. 3 क्वाड्रंटचे पॉइंट्स आपल्याकडे आले. आता फक्त राहिले 4 क्वाड्रंट. सेम फॉर्म्युला आहे. ओके, कंपास एकदम महत्वाचा टूल आहे. रोलर स्केल आणि कंपास. ओके, आता हे सगळे पॉइंट्स आपल्याकडे आलेले आहेत. 4, 4, 8, 4, 12, 4, 16. 16 पॉइंट्स आलेले आहेत. सगळे फ्रेंच कर्वनी जॉईन करा अँड देन वी विल गेट दी इलिप्स. आता मी फ्री हँड जॉईन करतोय. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्ही तो फ्रेंच कर्व यूज करा. आणि फ्रेंच कर्व जो आहे तो उचलायचा नाही, असं ठेवायचं. पेन्सिल आणि पेन्सिललाच टच करत पुढच्या पॉइंट पर्यंत जायचं, म्हणजे तो जो कर्व आहे तो स्मूथ निघतो. म्हणजे सर उचलायचाच नाही ना, म्हणजे तो असा राऊंड मध्ये घ्यायचा नाही. हा, त्याला तसंच ठेवायचं आपण. येस, फक्त पुढे पुढे त्याला मूव्ह करत जायचं, म्हणजे तो पॉइंट ऑटोमॅटिकली कव्हर करत जाईल. तो आपण फक्त पुढे मूव्ह करायचा तो. येस.
हे बघा एकदम स्मूथ आलं कर्व आता इलिप्स. And this is the required ellipse. Okay. आता फक्त याला डायमेन्शन द्यायचे. डायमेन्शन फॉर मेजर ऍक्सिस अँड मायनर ऍक्सिस. आपण MM का लिहित नाही कारण आपल्या शीटवर आणि एक्झामची जी युनिव्हर्सिटीची शीट आहे त्याच्यात लिहिलेलं असतं ऑल डायमेन्शन्स आर इन MM. नसेल तर आपण हाताने लिहून टाकायचं. म्हणजे प्रत्येक डायमेन्शनला MM लिहायची गरज नाही. फक्त इथे त्याचे व्हॅल्यूज पुट करा. ह्याला पण सर डायमेन्शन द्यायचे ना आपल्याला? हो येस. डायमेन्शन्सला मार्क आहे. डायमेन्शन्स म्हणजे सरनेम. आपल्याला जर सरनेम नसेल तर आपली काही आयडेंटिटी राहते का? नाही सर, सरनेम असेल तर आयडेंटिटी राहते. येस तसंच आहे. त्याच्यामुळे याला सरनेम म्हणजे आयडेंटिटी द्यावीच लागते त्याला. ओके सर. तर डायमेन्शन्स म्हणजे सरनेम आपल्या डायग्रामचे. तर ते डायमेन्शन्स आपल्याला द्यावेच लागतील. ओके. ओके सर. थांबू इथे आपण. ओके सर. ठीक आहे सर. सर ते डाऊट होता मागच्या क्वेश्चन मध्ये. सर बंद करू रेकॉर्डिंग? हा बंद.